हाय मित्रांनो, तर आज मी नाराज बिले आहे आणि दुःख पण खूप आहे मला आज. तर ते दुःखाचं कारण असं आहे की माझं 6 वर्षापूर्वी एक माझा मुलगा जन्मला आणि 7 दिवस होता आणि तो वारला. कारण त्याला मारण्याचं कारण बी माझा नवराच होता. कसं असतं ना आयुष्यात की संघर्ष करावा लागतो भरपूर, पण माझं ते बाळ गेल्यापासून तर प्रत्येक दिवाळी झाल्यास मला इतकं अवघड वाटतं ना की मला त्याची आठवण येते. त्यानं माझ्या पोटात लाथ घालून माझं बाळ मारलेले. मित्रांनो, अशा नवऱ्याला खरंच लई अशी सजा द्यायला पाहिजे ना की त्यांना पुन्हा विचारसुद्धा नाही केला पाहिजे. एखाद्या आज एकटीच्यावर माझ्या जबाबदारी आहे 2 मुलांची, पण त्याला थोडी पण लाज वाटत नाही आहे का? आणि आता मला इतका टॉर्चर करतो, इथं येऊन मुलगा मागतो. माझा मुलगा दो म्हणतो. कसा देऊ मी त्याला मुलगा? आणि काय करणार आहे तो त्या मुलाला? तेच संस्कार देणार आहे तो जे तुझ्यामध्ये आहेत ते. असल्या दलिंदरला तर ना खरंच मला तर एका दिवशी असं वाटते की त्याला धरून हाणावं. पण खरंच माहेरात राहणं बी खूप कठीण आहे, खूप अवघड आहे ह्या गोष्टी. माहेरात राहणं बी लोक चांगल्याला बी नावं ठेवतात आणि वाईटाला बी नावं ठेवतात, पण दुनियाकडं नाही, पोरांकडे बघून जगायचे. आता मला म्हणतात माहेरचे लोक सपोर्ट करतात, असं काही नसतं बरं का. माझ्या तर म्हणण्याने कुणाची आई, कुणाचा बाप, कुणाचा भाव, कोण कुणाचं नसतं. मी आज ऊसतोड करून शेड मारून माझी 2 पोरं घेऊन करून खाते. हेच माझ्यासाठी लय महत्त्वाचं वाटते मला की मी कष्ट करून माझ्या पोरांना जगवते आणि मला त्यांना असे संस्कार द्यायच्यात की त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांनी उभं राहावं. त्यांनी कुणावर माझ्यासारखं निराहित राहू नये. लय दुःख असतं बाबा जिंदगीत मित्रांनो. खरंच एकेका दिवशी तर इतकं अवघड वाटतंय की जिंदगीच नसावी वाटते, पण विलाज नसतो, जगावं तर लागते पोरांचा.